नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. मित्रांनो, सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केलेत. पण अर्ज करताना त्यांनी खूप घाई केली, म्हणजे व्यवस्थित जे-आर वगैरे वाचला नाही, व्यवस्थित काही इन्फॉर्मेशन वाचली नाही आणि अर्ज भरून दिला. पण त्यात क्लिअरली असं मेन्शन होतं की सरकार जे काही पैसे पाठवणार आहेत लाडकी बहीण योजनेचे, ते डी-बी-टीद्वारे पाठवणार आहेत. म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक असावं. पण अनेक महिलांनी त्याची काळजी घेतली नाही किंवा तशा प्रकारचं बँक अकाउंट दिलं नाही. अनेक महिलांना असं बँक अकाउंट दिलंय की जे आधारला लिंक नाही किंवा काही महिलांकडे 2-2 अकाउंट आहेत. तर जे डी-बी-टी अकाउंटला लिंक आहे, ते दिलं नाही आणि जे आधारला लिंक नाही ते दिलंय. तर असाही प्रॉब्लेम झालेला आहे. मग आता तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक आहे की नाही, ते कसं बघायचं? त्यासाठी मी सकाळी एक व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग तुम्हाला समजेल की कसं आपलं आधार कार्ड लिंक आहे की नाही. आणि जर समजा नसेल, तर मग आता सकाळच्या व्हिडिओनंतर काही महिलांनी मला मेसेज केले. त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या बँकेमध्ये खूप गर्दी असते. मी जी काही प्रोसेस सांगितली लिंक करण्याची ती ऑफलाईन सांगितली. मग त्यांचं म्हणणं आहे की बँकेत गर्दी असते, मग आता ऑफलाईन थोडंसं मुश्किल होणार आहे. तुम्ही ऑनलाईन काहीतरी पर्याय सुचवा. ऑनलाईन आधार कार्ड बँकेला लिंक करता येईल का? जे अकाउंट आम्ही लाडकी बहीण योजनेला दिलंय, त्या बँक अकाउंटला आमचं आधार कार्ड लिंक करता येईल का? अशी काहीतरी व्यवस्था करा किंवा व्यवस्था सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती बघणार आहोत की ऑनलाईन सुद्धा अशी सुविधा आहेत, पण ती फक्त काही बँकांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये ऑफलाईन तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे डी-बी-टीसाठी. तशा प्रकारचा जाऊन तिथे फॉर्म भरायचा. हे सर्व मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि पूर्ण ते दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आताच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन काही बँकांसाठी जी काही सुविधा आहे ती दाखवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन घर बसल्या तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता. ठीक आहे, तर जाऊया आपल्या ब्राउझरकडे आणि जी प्रोसेस मी इथे लॅपटॉपवरून करतोय तीच तुम्हाला सेम टू सेम प्रोसेस मोबाईलवरून करायची आणि जी लिंक आहे वेबसाईटची तीही तुम्हाला व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यासोबतच आमच्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही ही लिंक प्रोव्हाइड करू. तर या विषयावर सकाळी आपण जो व्हिडिओ टाकलाय तो हा आहे. या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली जी प्रोसेस सांगितली ती फॉलो करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा आधार कार्ड डी-बी-टीसाठी तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही, याद्वारे तुम्ही बघायचं हा व्हिडिओ बघून. तर या व्हिडिओची लिंक इथे याच व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ बघा. त्यानंतर जर तुम्हाला समजलं की तुमचं आधार कार्ड डी-बी-टीसाठी तुमच्या बँक अकाउंटला लिंक नाहीये, तर मग काय करायचं? तर ऑनलाईन प्रोसेस तुम्हाला करायची. या वेबसाईटवरती यायचं. इथे ही वेबसाईट दिसते. तर आता ही वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो. इथे लिंक आहेत www.npci.org.in अशा प्रकारची लिंक आहे. ती या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल. तसंच या वेबसाईटची लिंक तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरतीही मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहेत. सेम आता जी इथे मी प्रोसेस करणार तीच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करायची. या वेबसाईटचं पूर्ण नाव नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं आहे. लक्षात ठेवा, NPCI हे तिचं शॉर्टकट नाव आहे. त्यानंतर आपल्याला जे क्लिक करायचं ते इथे कन्झ्युमर नावाचं ऑप्शन आहे. इथे बघा, हे कन्झ्युमर ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आपल्याला. ठीक आहे. आता कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतंय. पण आपल्याला जे आपलं काम आहे ते भारत आधार सीडिंग इनेबलर बेस याचं शॉर्टकट नाव आहे. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला आधार इनेबल करायचं आहे. ठीक आहे. तर यावरती क्लिक करूया. तर आता ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. कधी-कधी ही वेबसाईट थोडा प्रॉब्लेम देते किंवा लवकर ओपन होत नाही किंवा एरर येतो, असंही होतं. तर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतंय. इथे आपल्याला सर्व डिटेल भरायची आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक करायचं आहे. तर इथे आपल्याला टोटल हे डॅशबोर्डमध्ये इथे सर्व माहिती भरण्यासाठी इथे सेशन एक्सपायर इन म्हणजे 8 मिनिटं तुम्हाला इथे मिळत आहेत. ठीक आहे. त्यामुळे 8 मिनिटाच्या आत तुम्हाला ही सर्व माहिती इथे भरायची आहे. लक्षात ठेवा इथे काय-काय भरायचं तुम्हाला. इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे रिक्वेस्ट करायची, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगसाठी रिक्वेस्ट करायची. त्यानंतर सिलेक्ट युअर बँक, यामध्ये तुमची बँक सिलेक्ट करायची आहे. लक्षात ठेवा इथे फक्त 5च बँकांसाठी ही सुविधा आहे. तेही मी तुम्हाला दाखवतो की कोणत्या बँक आहेत त्या. यानंतर बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे. बँकेचा अकाउंट नंबर आहे इथे, लक्षात ठेवा. आणि तोच पुन्हा एकदा खाली टाकून कन्फर्म करायचा आहे. यानंतर खाली अशा प्रकारे टिकचे ऑप्शन आहेत. तुम्हाला इथे टिक करायचं आहे. यानंतर पुन्हा एक टिकचं ऑप्शन येईल, तेही तुम्हाला टिक करावं लागेल. असे 2 ऑप्शन येत आहेत. यानंतर खाली इथे कॅप्चा टाकून म्हणजे हा जो कोड आहे तोच इथे खाली टाकायचा आहे आणि इथे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर असं वाटतंय तुमची जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही इथे दिली ती चुकली, तर इथे रिसेट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा रिसेट करू शकता.
मी इथे दाखवतो, हे रिसेटचं ऑप्शन आहे. इथे पुन्हा रिसेट करू शकता. जर तुम्हाला वाटतं योग्य सर्व इन्फॉर्मेशन, तर इथे प्रोसेडवरती क्लिक करून तुम्ही प्रोसेड करू शकता. यानंतर जवळपास 72 तासामध्ये तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते तुमच्या आधारला लिंक होऊन जाईल, लक्षात ठेवा. तर आता मी इथे सांगितलं की तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. इथे रिक्वेस्ट फॉर आधार हे सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट बँक हे ऑप्शन आहे, यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा कोणत्या कोणत्या बँका तुम्हाला दिसून येत आहेत. बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटका विकास ग्रामीण बँक. तर अशा प्रकारच्या या 5 बँका आहेत. या 5 बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या तुमचा आधार नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक करू शकता. त्यासाठी ही वेबसाईट आहे. पण लक्षात ठेवा कोणत्या बँक आहेत. बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक अशा प्रकारच्या बँका आहेत. यात तुम्हाला डिटेल भरायची. मी सकाळी जे काही सकाळच्या व्हिडिओमध्ये मी माझं आधार कार्डबद्दल सांगत होतो, पण इथे ते माझं बँक अकाउंट चालणार नाही. त्याचं रिझन असं आहे की माझं स्टेट बँकेचं आहे. ठीक आहे. अनेक महिलांचं स्टेट बँकेमध्ये अकाउंट आहे, त्यांना मात्र इथून नाही भरता येणार आहे हा फॉर्म, किंवा यावरती माहिती भरता किंवा ऑनलाईन पद्धतीनं त्यांचं बँक अकाउंट आधारला लिंक करता येणार नाही. स्टेट बँकेचं जर असेल तर त्यांना ते ऑफलाईन पद्धतीनं करावे लागेल, बँकेत जाऊन फॉर्म भरावे लागेल. बँक ऑफ बरोडाचं असेल किंवा यापैकी एखाद्या बँकेचं असेल तर तुम्हाला करता येणार आहे. 72 तासाच्या आत तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक होऊन जाईल आणि जे सीडिंग स्टेटस आहे ते पण ॲक्टिव्ह तुमचं दाखवेल. ठीक आहे. आता इथे क्लिक करून तुम्ही ती सीडिंग वगैरे करू शकता. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. तर ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं आधार कार्ड बँकेला लिंक कसं करायचं याबद्दल माहिती हवी होती, त्यांना मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तर यापैकी अजूनही तुमचे काही प्रश्न असतील या योजनेबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल, किंवा अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओखाली नक्की कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचे उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल. यासोबतच या वेबसाईटची लिंक आमच्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही देऊ. तिथूनही तुम्ही क्लिक करून डायरेक्टली वेबसाईटवरती येऊ शकता किंवा या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.